महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये एक मोठे भूकंप आले आहे. महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आज न्यायालयाकडून 2 वर्षाचा कारावास आणि 50,000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आज न्यायालयाकडून 2 वर्षाचा कारावास आणि 50,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही शिक्षा त्यांच्या राजकीय कारकिर्दीला एक मोठा धक्का ठरू शकते. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार माणिकराव कोकाटे यांना भ्रष्टाचार आणि अन्य गंभीर आरोपामुळे दोषी ठरवले आहे. या शिक्षेमुळे त्यांच्या मंत्रिपदासह आमदारकी देखील धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचे संकेत देखील दिले आहेत. त्यांना शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांनी वरच्या न्यायालयात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना त्यांनी त्यांच्या समर्थकांना आश्वस्त केले आहे की ते न्यायालयाचे द्वार ठोठावणार आहेत, त्यांची बाजू न्यायालयाच्या उच्च स्तरावर मांडतील. माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद आणि आमदारकी कायम राहील का याबद्दल अनिश्चितता कायम आहे. तसेच या घटनेनंतर राज्यातील राजकारणात नवा वाद देखील निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना माणिकराव कोकाटे यांनी आपली निर्दोषता सिद्ध करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांच्यावर न्यायालयीन निर्णयाच्या बाबतीत सखोल चर्चा होईल असे संकेत देखील आहेत. या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा.